सियाचीनमध्ये शहीद झालेले सुनील सूर्यवंशी यांचं पार्थिव आज सकाळी साताऱ्यातल्या म्हस्करवाडी इथे त्यांच्या मूळ गावी पोहोचेल। दिल्लीहून पुण्यात त्यांचं पार्थिव आणण्यात आलं। तिथं हुतात्मा सूर्यवंशींना मानवंदना देण्यात आली। सुनील यांच्या पश्चात पत्नी आणि 11 महिन्यांची तनया नावाची मुलगी आहे। तिचा 19 फेब्रुवारीला पहिला वाढदिवस आहे। सियाचीनमध्ये तैनात असल्यामुळे मुलीच्या पहिल्या वाढदिवसाला आपण हजर राहू शकणार नाही याची खंत त्यांनी पत्नीला फोन करून व्यक्त केली होती। मुलीचा वाढदिवस आणि नव्या घराची वास्तुशांती दोन्ही एकाच दिवशी करा असा निरोपही त्यांनी पत्नीकडे दिला होता। मात्र तनयाच्या वाढदिवसा अगोदरच सूर्यवंशी यांना हुतात्मा आल्याची बातमी गावात येऊन धडक प्रतीक्षा करावी लागली। सियाचीनमधलं हवामान विमान उड्डाणासाठी योग्य नसल्यामुळे मृतदेह हलवणं शक्य होत नव्हतं। अखेर सोमवारी सूर्यवंशींचं पार्थिव साताऱ्यात दाखल झालं। मान तालुक्यात ठिकठिकाणी शहीद सुनील सूर्यवंशी अमर रहे अशा आशयाचे फलक लागलेत। कुकुडवाड गावापासून शोभायात्रा त्यांची काढली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या घरी एक तासभर पार्थिव ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर याच ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।